11 दिवस माझ्या समर्था तुझी स्थापना करून या ठिकाणी तुझे आपल्या आमच्या भगवंत पवन वंशाच्या कुटुंबाने आपले सेवा सगळे केली माझ्या समर्थ। इथे जेवणाला सुरुवात करायला सांगितलेली आहे, जेवण करायला, आणि इथे जेवण करायला सुरुवात केलेली आहे जेवणासाठी। या ठिकाणी इथे गणपती बाप्पाचं डोक्याचं फूल आहे, इथे पायाकडे ठेवलंय, आणि इथे उत्तर पूजा संपन्न झालेली आहे। बोला गणपती बाप्पा। तर भरती असल्यामुळे आपण आतमध्ये जात नाही आहोत। नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण चव्हाणच्या नावाने आज मी तुमच्याकडे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो। आज आहे गणपती बाप्पाचा विसर्जनाचा दिवस, म्हणजे 11वा दिवस। आज 11व्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन कशा प्रकारे पार पडतो तुम्हाला गेले 10 दिवस गणपती बाप्पाचे खूप चांगले गेलेले आहेत, तर सर्वांना सुद्धा खूप चांगले गेलेले असतील। आणि चला तर आज विसर्जनाचा दिवस कशा प्रकारे असतो तुम्हाला सांगतो। तर आता दुपारी 1 वाजता आपल्या घरी आरती होणार आहे, त्यानंतर जेवणकार सुद्धा आहे। तर जेवणकार कशा प्रकारे असतो त्यानंतर बरोबर संध्याकाळी 7 वाजता आपल्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे। आणि ते बरोबर हा जो समोरचा तुम्ही रोड पाहताय, ह्या रोडवरूनच आपण जाणार आहोत, ते म्हणजे मालवण बंदरावर। तर मालवण बंदर आपले विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे। तर 11व्या दिवशी बरेच गणपती या रोडवरून जात असतात। ते रोडवरून कशा प्रकारे गणपती असतात, त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला बँजो असतो, ते कशा प्रकारे नाचतात, सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला। 11 दिवस आपले गणपती आपले होते, त्यांची आपली पूजा अर्चा आम्ही केली म्हणजे समर्थ आज भगवंता समर्थ होता तरी बाबा तरी आई देवी आणि मग आणि रामेश्वरा माझ्या समर्था 11 दिवस माझ्या समर्था तुझी स्थापना करून या ठिकाणी तुझे आपल्या आमच्या भगवंत पवन वंशाच्या कुटुंबाने आपले सेवा सगळे केली माझ्या समर्था माझ्या समर्था ते आपले केलेली माझ्या समर्था। या ठिकाणी इथे आपण भंडार ओळखतोय, तर भंडार काय असतं तुम्हाला दाखवतो। भंडार असं एकाने जर ओवाळलं असेल आणि बाकीचे कोण
जेंट्स मंडळी असेल त्यांनी असं हात लावायचं आणि नंतर मग 5 वेळा वाळून झालं की त्यानंतर एक एक माणूस येईल आणि त्यालाही पुन्हा 5 वेळा ओवाळायचं. अशी एक पद्धत आहे इकडे. कारण ते जेंट्सने ओवाळलेलं आहे भंडार आणि इथे घरातली मंडळी लेडीज मंडळी ते ओवाळत आहेत. इकडे घरच्या देवाकडे इथे नैवेद्य ठेवलेला आहे आणि आता आपण जाऊया ते म्हणजे गणपतीकडे. तर गणपतीकडे इथे नैवेद्य ठेवलेलं आहे. पण त्यानंतर इकडचं आहे ते पान म्हणजे गाईचं. इकडे गाईला द्यायचं आपण. आता आरती झालेली आहे, भंडार सुद्धा ओवाळून झालेला आहे आणि आता आपण जो जेवणकार लावलेला आहे त्याला आता आपण जेवण वाढतोय. आणि त्यानंतर आपली जी इथे समोरची जागा आहे घराच्या समोरची, त्या घराच्या समोरील जागेमध्ये आपण जे मंडळी बसणार आहेत जेवायला त्यांना आपण जेवण वाढणार आहोत. तर कशावर आपण जेवण वाढतो ते तुम्हाला दाखवतो आपण. चला, इकडे ही जेवण करायची जागा आहे आणि जेवण करायला आपण जेवण कशा प्रकारे वाढतो तुम्हाला दाखवतो. जेवणकार इथे बसलेले आहेत जेवणासाठी. जागात नाही कसे वाढ इकडे आखीत लावतोय आपण. घराच्या दारावर लावलं. इथे जेवणाला सुरुवात करायला सांगितलेली आहे जेवण करायला आणि इथे जेवण करायला सुरुवात केलेली आहे जेवणासाठी. समोरचा जो एरिया आहे तिथे आपण घरातले मंडळी इथे जेवायला बसलो आहेत आणि खूप छान वाटतंय की आजचा दिवस आपण बाप्पाला निरोप देतोय आणि इथे आपण पुढच्या पॅसेजला आपण जेवायला बसतोय. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजता आपल्या गणपती बाप्पाची उत्तर पूजा चालू आहे आणि ही बघा काका उत्तर पूजा करत आहेत आणि त्यानंतर इथे आरती होणार आहे. तर आरती कशा प्रकारे असतं त्यानंतर विसर्जन मिरवणूक कशा प्रकारे पार पडतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर चला उत्तर पूजा कशा प्रकारे असते चला व्हिडिओ गेला.
आपण गणपती बाप्पाची इथे विसर्जनाची तयारी करतोय आणि इथे आता ते रांगोळी काढून घेते. आपल्या समोरची पॅसेज आहे तिकडे. या ठिकाणी इथे गणपती बाप्पाचं डोक्याचं फूल आहे तिथे पायाकडे ठेवलं आहे आणि इथे उत्तर पूजा संपन्न झालेली आहे गणपती बाप्पाची. म्हणजे आता आपण गणपती बाप्पाचा पाठ इथे हलवू शकतो. तर इथे पाठ पुढे घेताना थोडंसं निरंजनाने पुढे घेतोय आपण. इथे पाठ हलवलेला आहे इकडे. मंडळी आता तुम्ही पाहताय, आता माझ्या मागचा जो साऊंड आहे तो म्हणजे बँजोचा आहे आणि आमच्या समोरच्या रस्त्यावरूनच गणपती जातात आणि ते वाजत गाजत जातात. आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय तो म्हणजे मागचा जो मकर आहे तो रिकामी झालेला आहे आणि गणपती बाप्पा आता गाडीवर बसलेत आणि विसर्जनासाठी सज्ज झालेला आहे. तो विसर्जन मिरवणूक कशा प्रकारे पार पडते तुम्हाला दाखवतो आजच्या या व्हिडिओमध्ये. चला. Thank you.
अशा तऱ्हेने आमच्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक इथे पार पडलेली आहे आणि इथे समुद्रावर इथे आमच्या आधी इथे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि त्यांचंही विसर्जन ते थाटामाटात झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे आता ही गणपती बाप्पाची आरती झालेली आहे आणि विसर्जनासाठी बाप्पा जाण्यासाठी सज्ज झाला आहे आणि तुम्ही पाहता इथे बंदर जेटीवर इथे बरेच गणपती बाप्पा इथे अजून येत आहेत, आता वाजलेले आहेत मोरया. तिकडे आता बरोबर वाजलेले आहेत ते म्हणजे 8:30 आणि 8:30 वाजता इथे गणपती बाप्पा इथे आमच्या आगमन झालंय बंदर जेटीवर आणि विसर्जन आता अशा प्रकारे पाहूया. जय देव जय मंगल मूर्ती मंगल कामना पूर्ती जय देव लंबोदर कामर भंवर माता वट पाहे संकटी पावे वंदना जय देव मोरया बापा मोरया 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 बापा मोरया मोरया जागडावा येशू नको गुणवंतानंता गुणायका मा गणेशा मंगलमूर्ती मोरया. आणि श्री गणेश विसर्जन पथक इथे सज्ज झालेले आहेत म्हणजे गणपती जर कोणाला आतमध्ये पोहोचायला जर भीती वाटत असेल किंवा काय असेल तर इकडची जी विसर्जनाची टीम आहे ती या ठिकाणी ते सज्ज झालेली आहे आणि सज्ज होऊन आपला जो गणपती बाप्पा आहे तो गणपती बाप्पा विसर्जनासाठी ही जी मुलं आहेत तर ती आपल्या गणपती बाप्पा आतमध्ये आपण पाण्यामध्ये सोडणार आहोत आणि त्यानंतर विसर्जन होणार आहे. तर ते कशा प्रकारे असं तुम्हाला दाखवतो. मोरया श्री गणेश विसर्जन पथकाचे मनापासून आभार इथे की त्यांनी आमचा गणपती उडवण्यामध्ये साथ दिली. बोला गणपती बाप्पा. तर भरती असल्यामुळे आपण आतमध्ये जात नाही आहोत. तर या ठिकाणी हे बघा झूम करून दाखवतोय इथे गणपती बाप्पा इथे विसर्जन झालेलं आहे. मोरया. ते गणपती बाप्पाचा पाठ इथे आणलेला आहे. इथे गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर इथे प्रसाद वाटतोय आपण. चला आता परतीचा प्रवास इथे आपण करतोय. या ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यामार्फत इथे निर्माल्यापासून तयार झालेले खत ते या ठिकाणी इथे बनवले जात आहेत आणि इथे जो फुलांचा जो रिकामी फुलं असतात खराब झाली त्यानंतर इथे हार असतात किंवा ते इथे दिले जातात त्याच्यामध्ये खत बनवले जातात. हे बघा खत कशा प्रकारे असतं ते आणि ह्यावरचीच हा इथे प्रकल्प आलेला आहे आणि खूप छान सुंदर अशी कन्सेप्ट. या ठिकाणी फॅन्सी आयटम
अशा तऱ्हेने पालघरच्या बाप्पाचं सुद्धा आपलं विसर्जन झालेलं आहे आणि खूप चांगल्या प्रतीने तिथे विसर्जन मिरवणूक पार पडलेली आहे. ढोल ताशाच्या गजरात बँजोच्या तालावर ही विसर्जन मिरवणूक पार पडलेली आहे. नमस्कार मित्रांनो, आता फायनली आता गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि तुम्ही पाहताय माझ्या मागे रिकामा झाला घर, रिकामा झाला मकर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर. तर असंच वाक्य म्हणून आपण गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं असेल की एक वेगळीच म्हणजे पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवशीपर्यंत एक वेगळी वाईब होती आणि आज थोडीशी ती वाईब आहे थोडीशी कमी वाटत आहे. म्हणजे पहिल्यासारखे दिवस वाटत नाहीत, आजचा दिवस नाही. तर असं बोलून आजचा आपण गणपती बाप्पाला निरोप दिलेला आहे. खूप शांत आणि वेगळं वाटलेलं आहे आजच्या दिवशी. तर आजचा दिवस खूप छान होता, सुंदर होता आणि थोडंसं दुःख पण होतं आहे गणपती बाप्पाला निरोप दिल्यामुळे. तर ठीक आहे, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलची चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू आपण असेच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.